नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचं तातडीचं परीक्षा प्राधान्यानं असलेलं एक पत्र आपल्याला ह्या ठिकाणी आले 25 तारखेला परिपत्रक आलेलं होतं. विभागीय सचिवांसाठीचं पत्र आहे, आपल्यासाठी नाही आहे, पण यामध्ये असलेले विषय आपल्यासाठीचे आहेत, म्हणून आपण ह्या पत्रांची माहिती घेत असतो. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी परीक्षा मार्च-एप्रिल 2022च्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मार्गदर्शक सूचना व विषयनिहाय सुधारित नियोजनाबाबतचं हे परिपत्रक आहे. यामध्ये दिलेली माहिती एकदा सुरुवातीला पाहून घेऊयात. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 22मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा 4-3-2022 ते 30-3-2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच 12वीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दिनांक 14-2-22 ते 3-3-2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच मंडळाने उपरोक्त प्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झालेल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक श्रेणी किंवा तोंडी परीक्षा प्रकल्प तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर 31-3-2022 ते 18-4-2022 या कालावधीत आयोजित करण्यात यावी. आउट ऑफ टर्नचा कालावधी उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल, त्यामुळे आउट ऑफ टर्नसाठी स्वतंत्र कालावधी येणार नाही. या कालावधीत परीक्षांसाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाऊ नयेत. उपरोक्त प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी व अन्य घटकांसाठी कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना विषयनिहाय सुधारित नियोजन मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर सूचना व विषयनिहाय सुधारित नियोजन पत्रासोबत जोडण्यात येत असून त्या विभागीय मंडळावरून सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांमार्फत सर्व परीक्षार्थींच्या निदर्शनास आणून द्याव्यात. विशेष मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होईल याबाबत दक्षता घ्यावी. म्हणजे मित्रांनो, इथं एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जर कुठल्या वैद्यकीय कारणामुळं जर विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही ह्या कालावधीमध्ये, तर परीक्षा झाल्यानंतर त्याला 31-3 ते 2022 ते 18-4-2022 या कालावधीमध्ये ह्या परीक्षा देता येणार आहे. आणि याच्या अनुषंगाने असलेलं महत्त्वाचं परिपत्रक जे आहे ते आपल्याला पाहावं लागेल की काय दिले या पत्रामध्ये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी प्रकल्प व तत्सम परीक्षा संदर्भात मार्गदर्शक सूचना. आता ह्या ओरल आणि तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम ज्या आहेत किंवा इतर ज्या परीक्षा होतात त्यांच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. पाहून घेऊयात काय सूचना आहेत या. कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर 12वीची प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी प्रकल्प आणि तत्सम परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे घेण्यात येतील. म्हणजे पूर्वी जशा पद्धतीने ह्या परीक्षा होत होत्या त्याच पद्धतीने होणार आहे. 14-2 ते 3-3 या कालावधीमध्ये हे परीक्षा होणार आहेत. प्रयोग वही जर्नल उपरोक्त कालावधीतच सादर करायचं आहे. एक महत्त्वाचं म्हटलं या ठिकाणी, मंडळाने उपरोक्त निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय अपरिहार्य कारणामुळे या परीक्षा विद्यार्थी देऊ शकला नाही, तर अशा विद्यार्थ्याची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर 31-3 ते 18-4 या कालावधीत आयोजित करण्यात यावी. आउट ऑफ टर्नचा कालावधी उपरोक्तमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, तर या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजे ज्या वेळेत परीक्षा घ्यायचं होतं त्याच वेळेत होणार आहेत. जर त्यावेळेस एखादा पॉझिटिव्ह विद्यार्थी सापडला तर त्याला ती परीक्षा नंतरही देता येईल. दुसरी सूचना आहे, विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येत आहे. त्यामुळे श्रेणी तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तसेच कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीची परिस्थिती विचारात घेऊन निर्धारित कालावधीत पार पाडावी. म्हणजे आपल्या कला आणि वाणिज्य शाखांमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम फारशा नाही आहेत, म्हणजे प्रात्यक्षिक नाही आहेत, ते विज्ञान शाखेमध्ये आहेत. कला आणि वाणिज्यमध्ये तोंडी श्रेणी आणि अंतर्गतच्या परीक्षा आहे.
तर या परीक्षा ज्या आहेत त्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनाच घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही महाविद्यालये दिलेल्या कालावधीमध्येच ह्या परीक्षांचं आयोजन करतील. यामध्ये सूचना काही आपल्याला फारशी दिसत नाही आहे आणि त्याच्यामध्ये बदल देखील दिसत नाही. म्हणजे 20 मार्काची अंतर्गत मूल्यमापनाची जर लेखी परीक्षा होत असेल एखाद्या विषयाची तर ती होणारच आहे. ती देखील या कालावधीमध्येच होईल. यामध्ये बदल वगैरे काही आपल्याला दिसत नाही. अजूनही काही सूचना आहेत त्यामध्ये असेल तर आपण पाहणार आहोत. दुसरं ह्या ठिकाणी दिलेलं आहे, कोविड-19 विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता बहुतांश उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू ठेवण्यास कमी कालावधी मिळाल्याने निर्धारित प्रात्यक्षिके पूर्ण करणे शक्य झालेले नाही. म्हणजे प्रॅक्टिकलच्या संदर्भात आहे. सदर बाब विचारात घेऊन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेअंतर्गत मूल्यमापन असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षेबाबत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे. ह्या ठिकाणी एक म्हटलेलं आहे की अंतर्गत मूल्यमापन असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षेबाबत खालील काहीतरी नियोजन सांगितले. 2 नियोजन दिले. त्यामध्ये कोविड-19 विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेऊन विषयनिहाय प्रात्यक्षिकांची संख्या 40% करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रॅक्टिकल जे होते सायन्सला ते 40%च घेण्यात येणार आहे आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातील. या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित उच्च महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातूनच घेण्यात यावेत. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल असे 2 परीक्षक असतात तर ते कॉलेजमधलेच असणार आहे दोघं पण. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात एका विषयासाठी एकापेक्षा अधिक विषय शिक्षक उपलब्ध नसतील तर त्याच उपलब्ध शिक्षकाने अंतर्गत बहिस्थ परीक्षकाचं काम करायचं. म्हणजे एक जर विषयाला एकच शिक्षक असेल तर दोन्ही कामं त्याच शिक्षकाने करायची. हे बाय प्रॅक्टिकलसाठीची सूचना होती. दुसरं एक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व संबंधितांना कोविड-19 विषाणू पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. उपरोक्त कालावधी व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याची सॅनिटायझर व्यवस्था शिवाय आधुनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात येताना स्वतःची पाण्याची बाटली, सॅनिटायझर सोबत ठेवावे. मास्क, लेखन साहित्य स्वतःचं सोबत आणावं. प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करताना कोविड-19च्या पार्श्वभूमी संदर्भात सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने उपलब्ध जागेचा विचार करून विद्यार्थ्यांची बॅच तयार करावी. या ठिकाणी परीक्षेचे बॅचेस ज्या होतात त्या बॅचेस करताना खूप गर्दी होणार नाही अशा पद्धतीचा विचार करून बॅचेस तयार करायच्या. विद्यार्थ्यांना अन्य घटकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देताना त्यांचे तापमान चेक करण्यात यावे. महाविद्यालयातील संपूर्ण कालावधीत विद्यार्थी व सर्व संबंधित मास्क वापरणे अनिवार्य राहील. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही. शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करावे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी परीक्षा दालनात विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी. अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या. आणि यानंतर खाली काही सूचना ह्या भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, बायोलॉजी आणि मॅथ, गणित व संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या संदर्भातल्या सूचना आहेत. तर त्याही पाहून घेऊयात काय आहेत सूचना. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरतीच्या परिस्थितीचे शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह मर्यादित कालावधीसाठी अनिवार्य कार्यान्वित आहेत. त्यामुळे प्राप्त परिस्थिती सर्व प्रात्यक्षिक पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्याबाबत काही कार्यवाही करायची आहे. विषयनिहाय आराखड्याप्रमाणे उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात 40% प्रात्यक्षिके पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक निवड संबंधित महाविद्यालयातील विषय शिक्षक करतील व त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देतील. कुठलीही 40% घेणारे ते सांगणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयात उपरोक्त निर्धारित किमान प्रात्यक्षिकापेक्षा जास्त प्रात्यक्षिक पूर्ण केली आहेत त्यांनी पूर्ण केलेल्या प्रात्यक्षिकांपैकी आराखड्यात सुचवल्याप्रमाणे प्रात्यक्षिक निवडायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना अवगत करायचे त्याविषयी. महाविद्यालयाने निवडलेल्या व विद्यार्थ्यांनी अभ्यासलेल्या प्रात्यक्षिकांवरतीच परीक्षा घेण्यात येणार आहे. विषयनिहाय आराखड्यांप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली प्रात्यक्षिके पूर्ण करून घ्यावी. तो प्रात्यक्षिक वही जर्नल प्रमाणित व्हेरीफाय करावीत. PCMB विषयांव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा असणाऱ्या इतर विषयांकरता विषयनिहाय आराखडा विचारात घेऊन 40% प्रात्यक्षिक घ्यावीत. त्यावर आधारित उपरोक्त सूचना विचारात घेऊन आराखड्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित
या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षकांचा आराखडा खालीलप्रमाणे आहे. त्याचाही आराखडा दिला आहे. भौतिकशास्त्रासाठी वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन अशा पद्धतीनं त्याचं मूल्यमापन होणार आहे 30 गुणांमध्ये. एक दीर्घ प्रयोग लॉंग एक्सपेरिमेंट 10 मार्कासाठी, एक लघु शॉर्ट एक्सपेरिमेंट 5 मार्कासाठी, एक कृती ॲक्टिव्हिटी 5 मार्कासाठी, प्रात्यक्षिक वही सर्टिफाईड जर्नलला 5 मार्क आणि ओरल एक्झामसाठी 5 मार्क असे 30 मार्क असणार आहे. रसायनशास्त्र केमिस्ट्रीसाठी प्रमाणित प्रयोगही सर्टिफाईड जर्नलला 5 मार्क, व्हायवासाठी 5 मार्क, व्हॅल्यूमेट्रिक ॲनालिसिससाठी 10 मार्क, केमिकल कायनेटिक डिटेक्शन ऑफ 2 बेसिस रेडिकल्ससाठी 10 मार्क किंवा त्याला और प्रश्न आहे 6 आणि 4 मार्कासाठीचा डिवाइड केलेला, तर त्यावरती कंपाऊंडच्या संदर्भामध्ये असलेला असे 30 मार्क आहेत. जीवशास्त्राचा आराखडा जर तुम्ही पाहिला तर मेजर एक्सपेरिमेंटसाठी 4 मार्क आहेत, मायनर एक्सपेरिमेंटसाठी 3 मार्क आहेत आणि उपप्रयोग आहे कोणताही त्यासाठी 3 मार्क आहेत. स्पॉटिंग एक्सपेरिमेंट A to J असं दिले, त्यामध्ये A to J जे आहेत त्यापैकी कोणतेही 2 असे एकूण 4 स्पॉट, प्रत्येकी स्पॉटिंगला 2.5 गुण असे 10 मार्क आहेत. प्रकल्पासाठी 5, मौखिक परीक्षा व्हायव्यासाठी 2 आणि प्रयोगवहीसाठी 3 मार्क असे 30 मार्क आहेत. आणि राहिला प्रश्न गणित विषयाचा, तर कला व शास्त्र या विषयांसाठी 40 कोड असलेला आणि वाणिज्यासाठी 88 कोड असलेला गणित विषय आहे. तर त्यामध्ये गणित भाग 1चे किमान 3 व भाग 2चे किमान 3 प्रात्यक्षिके लिहिलेली प्रमाणित प्रयोगवही पाहिजेत सर्टिफाईड जर्नल 5 मार्कासाठी. गणित भाग 1मधून 2 व भाग 2मधून 2 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत, प्रत्येकी 5 मार्कासाठी. 3 प्रश्न सोडवले की 15 गुण होतात, असे 15 अधिक 5 20 गुण या ठिकाणी या विषयाला मिळणार आहे. अशा पद्धतीचे हे या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकलची माहिती दिसते. त्यानंतर व्यवसाय व अभ्यासक्रमाच्या संदर्भात देखील या ठिकाणी नियम दिलेत. नियमित मूल्यमापन पद्धती अशा पद्धतीने होते आणि ही आत्ताची बदललेली अशा पद्धतीची आहे. तर यामध्येही फारसा काही बदल झालेला दिसत नाही आहे. फक्त 25% कमी केलेली प्रात्यक्षिके वगळून उरलेल्या प्रात्यक्षिकांवरती प्रश्न विचारण्यास या ठिकाणी सांगितलेले आहे. बाकी कुठल्याही पद्धतीचा बदल आपल्याला यामध्ये दिसत नाही आहे. सेम त्याच पद्धतीचं मूल्यमापन या ठिकाणी आहे. सूचना ही आरोग्य शिक्षण विषयाच्या संदर्भामध्ये होती व शारीरिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये. तर ती काल आपण एक सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेलाच होता, तो तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला ही माहिती देखील त्या ठिकाणी समजेल. डिटेलमध्ये माहिती आपण ह्या विषयावरती बनवलेली आहे. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी आलेल्या शैक्षणिक माहित्यांसोबत, जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करता येईल. अतिशय महत्त्वाची गोष्ट होती प्रात्यक्षिक परीक्षेच्या संदर्भामध्ये जे कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती तर ती यामधून दूर होणार आहेत. अशा सूचनाही तुम्हाला शाळा महाविद्यालयांकडून दिल्या जातील. त्या व्यवस्थित पाहाव्यात, समजून घ्याव्यात आणि त्या पद्धतीने परीक्षांची तयारी करावी, जेणेकरून आपल्याला चांगले गुण ह्या परीक्षांमध्ये मिळवता येतील. ठीक आहे मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.